आवाज जनतेचा। महाराष्ट्रातील जनसामान्यांचा विश्वास संपादन करून येथील राजकारणावर मजबूत पकड निर्माण करून भाजपचे एकमेव द्वितीय प्रभावी नेतृत्व म्हणून जनमानसात सुप्रसिद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे अव्वल सचिव असलेले अमोल पाटणकर यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये चाणक्य नीतीचा वापर करून पक्ष संघटनांचं काम यशस्वीपणे पार पाडून जिल्ह्यातील वाशिम, मंगळूरपीर आणि कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या दोन्ही आमदारांना निवडून आणण्याकरिता जीवाचं रान करून माहितीला विजय मिळवून दिलाय। विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची निवड करण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे अव्वल सचिव असलेल्या अमोल पाटणकर यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या मतदारसंघामध्ये भाजपाची बांधणी करून आणि मतदारसंघातील आणि सोबतच कोणताही दुजाभाव न करता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणची विकास कामे आपल्या कलाकौशल्याने मार्गस्थ लावून जिल्ह्यातील नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले। अमोल पाटणकर हे मूळच्या कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील संत गजानन महाराजांचे परम शिष्य असलेल्या पितांबर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कोंडोली या खेडेगावातील रहिवासी, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या जिल्ह्यातील जनसंपर्क आणि जनसंवाद वाढवला होता। त्यातूनच नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेत नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात ते दाखवीत असलेल्या हजरजबाबीपणा आणि कार्यकुशलतेमुळे आज प्रत्येकाने अमोल पाटणकर हे हवेहवेसे वाटतात। एवढे प्रेमाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामांच्या हातोटीने प्रत्येकाच्या हृदयात निर्माण केले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करिता त्यांचे नावही पुढे आले होते, परंतु त्यांनी भाजप पक्षाचा आदेश शिरसावंध मानत उमेदवारी मिळण्याच्या भानगडीत न पडून पक्षांतर्गत स्पर्धा न वाढू देता पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यावर लक्ष वेधलं आणि स्वतःच्या चाणक्य नीतीनं वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामभाऊ खोडे आणि कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या पहिला महिला आमदार सईताई डहाके यांच्या निवडीसाठी अथक परिश्रम घेतले, त्यांना निवडूनही आणले। विधानसभा निवडणुकाही पार पडल्यात आणि चालू आठवड्यात मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होऊन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे। यानंतर लवकरच विधान परिषदेमध्येही काही सदस्यांच्या नियुक्तीची शक्यता आहे। म्हणूनच अमोल पाटणकर यांचाही आता विधान परिषदेसाठी विचार होईल अशी खात्री आहे। जिल्हा निर्मितीपासून म्हणजेच अंदाजे 25-30 वर्षांपासून विकासापासून वंचित ठरलेल्या आकांक्षित वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरिता अमोल पाटणकर यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तीची वाशिम जिल्ह्यातून विधान परिषदेत नियुक्ती करण्यात यावी आणि जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर होण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK News 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।